प्राईम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात करण्यात आले चला झोपायला MSEB ऑफिसला असे अनोखे आंदोलन। ट्रक खाली येऊन तरुणाचा जीव गेल्या प्रकरणी कारवाई करून अतिक्रमण काढण्याची मागणी। भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज पाणी पुरवठा करण्याची मागणी। मिल्लतनगर येथे रोहित्राचा भार वाढवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीत 2 कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याची मागणी। संत शिरोमणी सावता मंदिर येथे आयोजित कीर्तनी सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता। आणि अखिल भारतीय जीवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। वीज वितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी शिवसेना शिंदे गटातर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चला झोपायला MSEB ऑफिसला असे अनोखे आंदोलन करण्यात आले। वीज वितरण कंपनीमार्फत शहरात ऐन उन्हाच्या तडाख्यात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या विरोधात सोमवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वात चला झोपायला MSEB ऑफिसला असे अनोखे आंदोलन करण्यात आले। शिवसेना कार्यालयापासून साक्री रोड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांसह परिसरातील नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून अधीक्षक अभियंत्यांच्या दालनाबाहेर झोपत आंदोलन केले। तसेच अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालून वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, अचानक व्होल्टेज वाढण्याचे आणि त्यामुळे नागरिकांच्या घरात इलेक्ट्रिक वस्तूंचे झालेल्या नुकसानीचा जाब विचारण्यात आला व निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की काही ठोस कारण नसताना झाडाचे पाने थोडीशी हलली किंवा हलका वारा जरी सुटला की धुळे शहरातील वीज वितरणच्या विभागीय कार्यालयात वीज पुरवठा खंडित करून नागरिकांना मरण यातना देण्याची स्पर्धा लागते। दिवस असो की रात्र सतत वीज पुरवठा खंडित करून धुळेकर नागरिकांना मरण यात्रा देण्याचे काम सुरू असून विभागीय कार्यालयातील एकही कर्मचारी फोन घेत नाही किंवा रिसिव्हर बाजूला ठेवून फोन सतत व्यस्त लागेल अशी व्यवस्था केली जाते। वीज वितरण कंपनीचे कर्मचारी नागरिकांशी सौजन्याने न वागता अरेरावी करतात। त्यामुळे सोमवारी शिवसेनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेत वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात चला झोपायला MSEB ऑफिसला आंदोलन करत असून आपल्या कामकाजात तात्काळ सुधारणा करून धुळेकर नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत व नागरिकांच्या वतीने आलेल्या सूचना व मागण्यांचा विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, मनोज कोळेकर, अनिल जगताप, कल्पेश चव्हाण, मयूर कुलकर्णी, दक्षता पाटील, शेखर बडगुजर, शेख हसीम कुरेशी, रवी शिंदे, अरविंद सुडके, आबा कदम, शेखर बडगुजर, दिगंबर चौधरी, पवन शिंदे, अजय पाटील, अक्षय वदाने, मनोज गोडके, किरण पवार, सुरेंद्र निकुंभ, अंकित चौधरी, तुषार सैन्याने, योगेश गवळी, विशाल श्रीखंडे, किरण मासुळे, सागर पाटील, निलेश काशीद, दत्तात्रय माळोदे, राहुल अहिरराव, निलेश पाटील, अमोल शिंदे, दिनेश साळुंके, चेतन पाटील, विजय जोंटांगे, अजय जगदाळे, गोकुळ पाटील, सागर पाटील, वैभव पाटील, नरेश मोरे, कल्पेश पाटील, राजू बडगुजर, शैलेंद्र सुतार, हरिदास आटोळे, करण दुर्वे, महेंद्र दोरकर, ललित भावसार आदी उपस्थित होते। आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी नागरिकांना सोबत घेऊन वर्तमान काळातील जी काही महावितरण कंपनीचा भोंग कारभार चालू आहे, दिवसभरातून 2-4 वेळेस, रात्रीतून 2-4 वेळेस वारंवार सतत वीज वितरण कंपनीची लाईट जाते आहे, त्याच्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। सूर्य आग ओकतोय आणि या आग ओकणाऱ्या सूर्यामध्ये घराच्या बाहेर आलं तर उन्हामध्ये उभं राहू शकत नाही आणि घरामध्ये झोपू शकत नाही। त्याच्यामुळे जी काही परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे, धुळेकर नागरिक मरण यातना भोगत आहेत। या मरण यातनेतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून नागरिकांना सोबत घेत शिवसेनेने आज महावितरण कार्यालयामध्ये चला झोपायला MSEB ऑफिसला हे आंदोलन केलेलं आहे। आम्ही गाद्या, तक्के, चटया घेऊन आज इथं झोपायला आलेलो आहोत। त्याच्याचसोबत शहराच्या इतरही अडचणी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही भागांमध्ये विजेचा दाब कमी जास्त झाल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरांमध्ये फ्रीज असेल, TV असेल, कूलर असेल, पंखे असतील किंवा ज्या गृहोपयोगी वस्तू असतील त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यांचाही पंचनामा करून त्यांना तात्काळ मदत मिळावी याच्यासाठी आमची मागणी आहे। काही अधिकारी, मुजोर अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये जे असतात ते नागरिकांचे फोन घेत नाही, नागरिकांना भेटत नाही आणि जर नागरिकांचं कार्यालयात गेले तर तिथं ते भेटत नाही आणि एखादा भेटला तर अरेरावीची भाषा वापरतो आणि त्यांना जर विचारलं की तुम्ही या पद्धतीने का वागतात तर ते सांगतात आमच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे, आम्ही दुसरीकडे ड्युटीला आहोत। त्याच्यामुळे अशा मुजोर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी हे सर्व मागण्या घेऊन आज शिवसेनेच्या वतीने आम्ही इथे आलेलो आहोत। आज या मागण्यांचं अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। एक 10 मिनिटांमध्ये ते आम्हाला लेखी देणार आहेत। तोपर्यंत आम्ही इथे चला
MSCB चला MSCBला चला झोपायला MSCBला हे आंदोलनाचे जे टायटल आहे त्याच्याप्रमाणे आम्ही आज इथे कार्यरत आहोत. धुळे शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ट्रक खाली येऊन एका 18 वर्षीय तरुणाचा जीव गेला. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढावे तसेच संबंधित कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी धुळे महानगर भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ट्रक खाली येऊन एका 18 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावे व दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की देवपूर बस स्थानकाजवळील भयानक अपघातात रोहित सूर्यवंशी हा 18 वर्षीय एकुलता एक मुलगा दगावला आहे. गेल्या वर्षी अशीच एक घटना घडल्याने एका जणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस प्रशासनाला पत्र देऊन रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली होती. तरी प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. तसेच शहरात अवजड वाहनांना बंदी असताना वाहतूक पोलीस करतात काय? जर वाहतूक पोलिसांनी अपघात घडवणारा ट्रक वेळीच अडवला असता तर तरुणाचा जीव वाचला असता. परंतु वाहतूक पोलीसही कर्तव्यात कसूर करतात. त्यामुळे त्या भागात ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करावी. तसेच शहरातील अनेक रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे नगाववारी ते सुशीनाला, नेहरू चौक ते मोठ्या पुलापर्यंत, तसेच कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल ते 80 फुटी रस्ता, तसेच शहराला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दिनेश बागुल, हिरामन गवळी, पराग आयरे, कल्पेश थोरात, शांताराम नेरकर, ॲडव्होकेट किशोर जाधव, विजय जाधव, दीपक देवांग, चेतन महाले, भैया बडगुजर, विशाल खिवसरा, मिलिंद चौधरी, विजय खैरनार, हेमंत वाणी, विजय सूर्यवंशी, रवींद्र खैरनार, दिलीप सूर्यवंशी, मयूर शार्दूल, सुभाष हिरे, रवींद्र ऐरे, विक्की परदेशी, तुषार मोरे, दीपक सुतार, रमेश करणकाळ, रोहित खैरनार, नरेश हिरे, निलेश खैरनार, महेंद्र शार्दूल, सुहास साठमोहन, सुनील बोरसे, कुंदन देवरे, कल्पेश पगारे, राजेंद्र मोरे, प्रकाश खैरनार आदी उपस्थित होते. आम्ही आज काल जे दुर्दैवी घटना झाली, ॲक्सिडेंट झाला, त्यात आमचं रोहित योगेश सूर्यवंशी नामक एकुलता एक मुलगा, 18 वर्षाचा मुलगा अपघाती मृत्यू पावला. या गोष्टीला कारणीभूत असलेलं नगावबारी ते मोठ्या पुलापर्यंतचं जे अतिक्रमण आहे, मग ते भाजी मार्केटचं असो किंवा गॅरेजवाल्यांचं असो, मटण दुकानवाल्यांचं असो, ते पूर्ण अतिक्रमण मागच्या वर्षी देखील या अतिक्रमणामुळेच एक बस खाली येऊन एक व्यक्तीचा अपघात होऊन मृत्युमुखी पडलं होतं. त्यावेळेस देखील आम्ही निवेदन दिले होते, पण त्याला शासनाने दिरंगाई केली आणि त्या गोष्टीला टाळाटाळ केली, अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे आज एक घरातला एकुलता एक मुलगा काल ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला. त्या निमित्ताने आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा, भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि तसेच आपले भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी विधानसभा प्रमुख अनुपभाई अग्रवाल यांच्या लेटर हेडवर आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व सुतार समाज बांधवांना सोबत घेऊन आज कलेक्टर ऑफिसला आलो आहे. लवकरच ते अतिक्रमण काढून मृत झालेल्या योगेशला कुठेतरी न्याय दिला जाईल या अपेक्षेने आम्ही आज हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. धुळे शहरातील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास दररोज पाणी पुरवठा करून रुग्ण, नातेवाईक व इतरांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे मनपा अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पाण्या वाचून रुग्ण, त्यांचे नातेवाईक व इतरांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे दररोज पाणी पुरवठा करावा, पाण्या वाचून होणारे हाल थांबवावेत अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे मनपा अभियंता नवनीत सोनवणे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयास व वैद्यकीय महाविद्यालयात शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अतोनात हाल अपेष्टा सहन करावा लागत आहे. मध्यंतरीच्या काळात मनपाच्या वतीने डेडरगाव तलावाच्या मुख्य जलवाहिनीवरून हिरे वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयास पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्याची सोय करण्यात आली होती. पण डेडरगाव तलाव आटल्यामुळे या महाविद्यालयात गेल्या महिन्याभरापासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याच्या या गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून दररोज रुग्णालयाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, भरत मोरे, संदेश सूर्यवंशी, कैलास मराठे, महादू गवळे आदी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. धुळे महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी डेडरगाव तलाव वाटल्यामुळे योग्य प्रमाणामध्ये पाणी पुरवठा होत नव्हता. हिरे वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रशासनाला त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी मागून रुग्णांचे हाल त्या ठिकाणी ते थांबवत होते. या संदर्भामध्ये त्या ठिकाणचा पाणी पुरवठा योग्य प्रमाणामध्ये व्हावा याकरता आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं आणि कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांना विनंती केली की किमान त्या ठिकाणी दररोज 2 तास तरी पाणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला त्या ठिकाणी सोडण्यात यावं, जेणेकरून ऐन उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी
त्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण असतील किंवा रुग्णांचे नातेवाईक असतील यांचे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी किंवा इतर वापरासाठी जे पाणी त्यांना लागतं त्याच्यासाठी फरफट होणार नाही, त्या संदर्भामध्ये नवनीत सोनवणे यांनी आमच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी दररोज किंवा 1 दिवसाआड त्या ठिकाणी 5 तास पाणी पुरवठा हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला केला जाईल असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे. धुळे शहरातील मिल्लतनगर येथे वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे रोहित्राचा भार वाढवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी समाजवादी पार्टीतर्फे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील मिल्लतनगर येथील रोहित्रावरील वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने येथे अधिक भार असलेले रोहित्र बसवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की मिल्लतनगर येथील रहिवासी गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येथे अधिक भार असलेले रोहित्र बसून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी समाजवादी पार्टीचे गुड्डू काकर, जमील मंसुरी, इम्रान सर, इरफान शाह, नवाब खान, शाहरुख शेख, खालिद अन्सारी, अशफाक पिंजारी, अखिल शाह यांच्यासह समाजवादी पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज समाजवादी पार्टी धुळे महानगरतर्फे अध्यक्ष गुड्डू काकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जोशी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे की वर्धेरी रोड शाखे अंतर्गत असलेल्या EDC क्रमांक 480 हा गेल्या 4 महिन्यापासून नादुरुस्त आहे. त्या ठिकाणी अनेक वेळा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ती दुरुस्त होत नाही. नागरिकांकडून वीज ग्राहकांकडून अनेक वेळा मागणी झालेली आहे की त्या DPचा भार वाढवण्यात यावा, परंतु हे अधिकारी ते भार वाढवत नव्हते. म्हणून आज मोठ्या प्रमाणावर भागातील वीज ग्राहक महिला आणि पुरुष समाजवादी पार्टीच्या सोबत येऊन कार्यकारी अभियंता जोशी यांचा घेराव करून आम्ही एक निदर्शन केलं आणि त्यावेळी संपूर्ण हकीकत त्या वीज ग्राहकांची मांडण्यात आलेली आहे. यावेळी ते SDO पवारसाहेब उपस्थित होते. त्यांनी त्या ग्राहकांची मागणी मान्य केली. समाजवादी पार्टीच्या मागणीला यश आलेले आहे. जय हिंद, जय समाजवादी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रात 2 कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील 2 कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करावे या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्रतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या 2 कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. परंतु आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की फक्त ठराविक ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायतमध्येच सदर कार्यक्रम घेण्यात येतो. इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात येते. काही ठिकाणी स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र व बक्षिसांची रक्कम हा कार्यक्रम घेऊन देण्यात येत नाही. मागील वर्षी अनेक ग्रामपंचायत विरुद्ध तक्रारी आलेल्या होत्या. तरी कृपया यावर्षी शासन नियमानुसार व मार्गदर्शक तत्वानुसार सदर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात यावा. ज्या ग्रामपंचायत कार्यक्रम करणार नाहीत किंवा हलगर्जीपणा करतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पंडित मदने, ज्ञानेश्वर परदेशी, विठ्ठल मारनर, शीतलबाई चिंचोले, विजय पाटील, सोपान पाटील, विजय वाघ, विजय शिंदे, RB पवार आदी उपस्थित होते. दिनांक 9 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मेला जयंती असते. त्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायत, महाराष्ट्रातील गट ग्रामपंचायत या सगळ्या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सन्मानपत्र आणि त्यांचा गौरव करून त्यांना पुरस्कार जाहीर केलेला आहे. तर मागच्या वर्षी या पुरस्काराची ग्रामपंचायतीने व्यवस्थित अंमलबजावणी केली नव्हती. अनेक ग्रामपंचायतीच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कोणी सॅम्बल वाटले नाहीत, कोणी सन्मानचिन्ह दिलं नाही, कोणी प्रमाणपत्र दिलं नाही ग्रामपंचायतने, कोणी बक्षिसाची रक्कम दिली नाही आणि काही ग्रामपंचायत कार्यक्रमच घेतला नाही. तर या मागच्या गोष्टीचा अनुभव घेऊन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो होतो की बा सदर मागच्या वर्षी झालेली जी चूक आहे ती दुरुस्त करण्यात यावी आणि परत अशी चूक होऊ नये. आणि दुसरी गोष्ट एक आहे, तो त्याच्यासोबत अजून एक दुसरा JR आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयात जसं इतर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या केली जातात तसं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जावी
असं सुद्धा पत्रक आहे. परंतु अनेक कार्यालय असे आहेत की ते हेतू पुरस्कार राजमातांचं जयंती असेल, पुण्यतिथी असेल ते साजरा करत नाहीत. तर ते सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांच्या, जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावर टाकलेले. त्यांनी आम्हाला अतिशय अनमोल सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचना खूप चांगल्या त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या या सूचनांचं पालन करून त्यांना देखील आम्ही विनंती केली की आपण देखील सगळ्या कार्यालयांना सदर बाब निदर्शनास आणून द्यावी. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. श्री गुरुसेवा प्रतिष्ठानतर्फे शहरातील नागावारी प्रियदर्शिनी नगरातील संत शिरोमणी सावता मंदिर येथे आयोजित श्री अखंड हरिनाम कीर्तनी सोहळ्याची सोमवारी सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धुळे शहरातील प्रियदर्शनी नगर नगाववारी येथील संत शिरोमणी सावता मंदिर येथे श्री गुरुसेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री अखंड हरिनाम कीर्तनी सोहळ्याचा कार्यक्रमाची सोमवारी हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज वाडी होकरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने समाप्ती करण्यात आली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री विठ्ठलाच्या कृपेने वैकुंठवासी गुरुवर्य मोठेबाबा चौधरी, वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली, वैकुंठवासी गुरुवर्य तुळशीराम बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य धुडकोजी बाबा पोहरे, वैकुंठवासी गुरुवर्य शांती ब्रह्म शिवादादा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य प्रेममूर्ती मच्छिंद्र महाराज वाडी होकरकर यांच्या प्रेरणेने व हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज धुळे व हरिभक्तपरायण समाधान महाराज वाडीभोकर यांच्या मार्गदर्शनाने भव्यदिव्य अखंड हरिनाम कीर्तनिरपेक्ष कीर्तन सोहळ्याचे दिनांक 20 मे ते 27 मे दरम्यान आयोजन करण्यात आले होते. सोमवारी हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज वाडी भोकरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सदर कीर्तनी सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रियदर्शिनी नगर नगाववारी इथे सहकाऱ्यांसहित नगाववारी परिसरातील जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत इथं संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचं म्हणजे बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे. ते मंदिरासाठी आम्ही मूर्ती स्थापना करणार होतो, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्हाला अगोदर सप्ताह घ्यावा लागला. त्या सप्त्याच्या कार्यक्रमातून जे आम्हाला थोडंफार मिळणार होतं त्या हिशोबाने पुढे मूर्ती स्थापना करायची आहे. या हिशोबाने हे दुसरं वर्ष आहे सप्त्याचं. सप्त्यामध्ये 7 दिवस कीर्तन सेवा, वेगवेगळे कीर्तनकार महाराजांनी मार्फत 7 दिवसाची कीर्तन सेवा. आजचा 8वा दिवस, 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी म्हणजे नगाववारी परिसरातील लोकांसाठी आणि इतर जे बाहेरून आलेले त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी महाप्रसादाचा भजनी मंडळाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. अखिल भारतीय जीवा सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त देवपुरातील न्हावी कॉलनीतील श्री संत सेना मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. अखिल भारतीय जीवा सेनेच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त देवपुरातील न्हावी कॉलनीतील श्री संत सेना मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवा सेनेच्या फलकाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा संत सेना मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला. मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. या प्रसंगी समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी दिनेश माले यांच्यासह जीवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय संत सेना, जय संत सेना, जय जीवाजी. आज अखिल भारतीय जीवा सेनेचा 22वा वर्धापन दिवस धुळे शहरामध्ये साजरा होतोय. अत्यंत आनंद आणि उल्हासात हा कार्यक्रम या धुळे शहरामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी पिंपळगावकर सर, कार्याध्यक्ष राजकुमारजी गाजरे असतील यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याचं नाव घोषित केलं आणि त्याप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये 22वा वर्धापन सोहळा अखिल भारतीय जीवा सेनेचा होतोय. हे आमच्या धुळे शहराचं भाग्य म्हणावं लागेल. आज नाभिक बहुजनांच्या उत्कर्षासाठी झटणारी शाहू फुले आंबेडकर, संत सेना महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारधारेला घेऊन ती संघटना कार्यरत आहे आणि नाभिक समाजासह बहुजन समाजाचा विकास व्हावा याकरिता अखिल भारतीय जीवा सेना महाराष्ट्रभर कार्यरत आहे. आणि अखिल भारतीय जीवा सेने सर्व मावळे अत्यंत जोमाने उत्साहाने आज धुळे शहरामध्ये पदार्पण झाले. त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. संभाजीनगर असेल, पुणे असेल, परभणी असेल, नालासोपारा असेल, त्याच्यानंतर हिंगोली आहे, त्यानंतर आपले नांदेड आहे, पूर्णा आहे, या जालना आहे, या विविध परिसरातून नाशिक, जळगाव या सर्व जिल्ह्यातून मंडळी आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं नाव घेणं तेवढं शक्य नाही, परंतु महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातून जेवढी मंडळी आलेले आहेत त्यांचा धुळे जिल्हा
अखिल भारतीय जीवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्वांचं सरचं स्वागत. जय जिवाजी, जय संत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात करण्यात आले चला झोपायला MSEB ऑफिसला असे अनोखे आंदोलन. ट्रक खाली येऊन तरुणाचा जीव गेल्याप्रकरणी कारवाई करून अतिक्रमण काढण्याची मागणी. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज पाणी पुरवठा करण्याची मागणी. मिल्लतनगर येथे रोहित्राचा भार वाढवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीत 2 कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याची मागणी. संत शिरोमणी सावता मंदिर येथे आयोजित कीर्तनी सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सांगता. आणि अखिल भारतीय जीवा सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.